बाकीचे 2-3 मुद्दे होते ते तुम्हाला कळले पाहिजे, त्यासाठी तुम्ही आलाय. उपयोगच होणार नाही ना. काय आहे, आपण सांगितलं की टँकरची संख्या कमी व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही सांगताय टंचाईचा जो विषय आहे की राजकारणाचा विषय नाही. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं की राजकारणाचा विषय नाही. मी इथे राजकारण करायला आलेली नाही. मान तालुक्यातील टंचाई बैठकीत आज मोठा वाद उफाळून आलाय आणि काही काळासाठी वातावरण अक्षरशः तापलं. भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आमने सामने आले. टंचाई व्यवस्थापन, टँकर पुरवठा आणि प्रशासनाच्या कामकाजावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वादामुळे बैठकीचं वातावरण एवढं ताणलं गेलं की अखेर सीईओ याशिनी नागराजन यांनी बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या बैठकीपूर्वीच प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. प्रथम टंचाईग्रस्त भागांचा दौरा करण्याबाबत पत्र, त्यानंतर बैठक रद्द करण्याचा निर्णय आणि शेवटी अचानक बैठक होणार असल्याचा आदेश. यामुळे पदाधिकारी अक्षरशः गोंधळात पडले. बैठकीत बोलताना याशिनी नागराजन यांनी प्रशासनाचा बचाव करत सांगितलं की 2 वर्षापूर्वी 84 टँकर सुरू होते, मात्र आता हा आकडा 17 गावांपर्यंत कमी करण्यात यश आलंय. टँकरवर पूर्ण अवलंबून न राहता पर्यायी उपाययोजनांवरही भर दिला जातोय. मात्र यावर संताप व्यक्त करत अनिल देसाई यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. लोकशाहीत पदाधिकारी आणि अधिकारी दोघेही महत्त्वाचे आहेत. टंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर तुगलकी पद्धतीनं काम करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती विक्रम शिंगाडे यांनीही प्रशासनाला सवाल करत सांगितलं की अनेक ठिकाणी एकही टँकर दिसत नाही. पांगरी इथं दूषित पाणी मिळत आहे आणि वीज खंडितीमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. या बैठकीत सोनाली पोळ, शीतल रणपिसे, उपसभापती प्रियांका जगदाळे, बाळकृष्ण कदम, गौरी तुपे यांचा अनेक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र जलसंपदा विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्यानं अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. या सगळ्या गोंधळानंतर ही बैठक केवळ दिखावा होती का, असा सवालही आता उपस्थित होतोय. मान तालुक्यातील टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील हा संघर्ष नेमका कुठं जाऊन थांबणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत बघितले. मात्र ज्या 7 गावामध्ये आम्ही बघितलं की ते नियोजनबद्ध असं अगोदरच अधिकाऱ्यांनी तिथली व्यवस्था करून ठेवलेली होती. कदाचित त्यांना प्रशासनाला हे दाखवायचं होतं की मान तालुक्यातल्या सर्व गावामध्ये, टंचाईग्रस्त गावामध्ये पाण्याची व्यवस्थितपणे पाणी पोचलं जाते, म्हणून त्यांनी कदाचित ती 7 गावं निवडली होती. मात्र अचानकपणे मी केलेल्या सूचनेनुसार एक 8वं गाव मी तिथं सूचना केली आणि त्या अचानकपणे त्या गावामध्ये आम्ही भेट दिली, ते असणाऱ्या पांगरी गावामध्ये. आणि त्या पांगरी गावामधलं वास्तव आमच्या समोर या ठिकाणी बघायला मिळालं की तिथल्या असणाऱ्या लोकांना जे पाणी दिलं जाते ते अतिशय दूषित असं पाणी आम्हाला तिथं पाहायला मिळालं. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं प्रशासक राज्य संपून नवीन लोकनियुक्त सदस्यांचे आता कारभार सुरू झालेले आहे, म्हणजे लोकशाहीचा कारभार सुरू झालेला आहे. आणि आज या जिल्हा परिषदच्या सीओ इथं येत असताना, त्या भागामध्ये फिरत असताना जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे 10 सदस्य आहेत, सभापती, उपसभापती आहेत, त्या कुणालाही न सांगता येतात आणि स्वतःचा अधिकारशाही गाजवायचा प्रयत्न करतात. मी सुरुवातीलाच त्यांच्या या मोहम्मदलगी कारभाराचा निषेध करतो. खऱ्या अर्थानं ज्या सरपंचांना, ग्रामस्थांना, पत्रकारांना फीडबॅक असतो की नक्की गावामध्ये काय चालू आहे, अशी कोणी न लोक फक्त ग्रामसेवकांचा आढावा घ्यायचा, त्यांना मला काही सूचना करायच्या आहेत असं त्या सांगून निघून गेल्या. मी जात असताना त्यांना या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना सांगितलं की मॅडम, तुम्हाला अजून एक 5-6 सूचना आम्हाला ज्या करायची की ज्या महत्त्वाच्या आहेत, खऱ्या अर्थानं टंचाई ज्यात नसते त्या सूचना तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. त्या सूचनासुद्धा ऐकून न घेता त्या निघून गेल्या. मला कळत नाही, आम्ही विरोधक, लोकशाहीमध्ये विरोधक हे राजकीय एकमेकांचे विरोधक असतो. आम्ही कुठल्याही प्रशासनाचे विरोधक नसतो. प्रशासनाने कधी पळून जायचं नसतं. प्रशासनानं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मार्ग काढून गोरगरीब माणसांना, सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचं हे काम करायचं असतं. मी हे काम करण्यामध्ये या सीओ आज पूर्ण अपयशी झालेले आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.